लसीकरण, योग्य वय आणि वेळेची पूर्ण माहिती. बाळाच्या आणि गरोदर मातांच्या आरोग्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण पाहणार आहोत कोणती लस कधी द्यायची असते आणि जर उशीर झालाच तर ती किती वयापर्यंत देता येते. चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात. सर्वप्रथम जन्माच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या लसी. BCG क्षयरोगापासून संरक्षण जन्मापासून 1 वर्षापर्यंत देता येते. ओरल पोलिओ म्हणजेच OPVO जी पोलिओपासून संरक्षण करते. ही लस जन्मापासून 15 दिवसांपर्यंत देऊ शकतो. हेपॅटायटिस B म्हणजेच Hep B लिव्हरच्या आजारांपासून बचाव करते. जन्मानंतर 24 तासातच द्यावी लागते. आता पाहूयात बाळाला 6 आठवडे पूर्ण झाल्यावर कोणत्या लसी द्यायच्या असतात. ओरल पोलिओ म्हणजेच OPV1 5 वर्षापर्यंत देता येते. रोटा व्हायरस म्हणजेच रोटा 1 ही लस 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. पेंटाव्हॅलंट म्हणजेच पेंटा 1 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. इंजेक्टेबल पोलिओ FIPV1 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. PCV1 ही 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. आता बाळ 10 आठवड्याचे पूर्ण झाल्यावरती कोणत्या लसी द्यायच्या ते पाहूयात. ओरल पोलिओ म्हणजेच OPV2, रोटा व्हायरस म्हणजेच रोटा 2, पेंटाव्हॅलंट म्हणजेच पेंटा 2. जर पहिले डोस 1 वर्षाच्या आत दिले असतील तर पुढील डोस हे 1 वर्षानंतर दिले जाऊ शकतात. फक्त एवढंच की ते 4 आठवड्यांचे अंतराने देणं गरजेचं आहे. आता पाहूयात बाळ 14 आठवड्यांचं पूर्ण झाल्यानंतर कोणत्या लसी देऊ शकतो. ओरल पोलिओ OPV3, रोटा व्हायरस रोटा 3, पेंटाव्हॅलंट पेंटा 3, इंजेक्टेबल पोलिओ FIPV2, PCV2 आणि याही लसींचे पहिले डोस 1 वर्षाच्या आत दिले असतील तर पुढील डोस 1 वर्षानंतर दिले जाऊ शकतात आणि याला सुद्धा 4 आठवड्यांच्या अंतराने देणं आवश्यक आहे. आता पाहूयात 9 ते 12 महिने वयोगटातील बाळासाठी कोणत्या लसी देऊ शकतो. इंजेक्टेबल पोलिओ FIPV3, गोवर MR1, PCV3 या सर्व लसी 5 वर्षापर्यंत देता येतात. आता पाहूयात 16 ते 24 महिने वयोगटातील बाळांसाठी कोणत्या लसी द्याव्यात. ओरल पोलिओ म्हणजेच OPV बूस्टर, गोवर म्हणजे MR2, DPT बूस्टर म्हणजेच DPT1 या लसी 7 वर्षापर्यंत देता येतात. आता पाहूयात बाळाला 5 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणत्या लसी द्याव्यात. DPT2 बूस्टर. त्यानंतर 10 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि 16 वर्ष पूर्ण झाल्यावर TD म्हणजेच टिटॅनस याची लस घेणं गरजेचं आहे. आता पाहूयात गरोदर मातांसाठी. TD1 गर्भधारणेच्या सुरुवातीस, TD2 पहिल्या डोस पासून 4 आठवड्यांनी. पूर्वी लस घेतली असल्यास फक्त बूस्टर डोस आवश्यक असतो. लक्षात ठेवा, लसीकरण म्हणजे आपल्या मुलांच्या निरोगी भविष्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल. वेळेत लस देणं म्हणजे अनेक आजारांपासून सुरक्षितता. चला आपण सर्वजण मिळून लसीकरण पूर्ण करूया आणि आपल्या मुलांचे आरोग्य बळकट करूया. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन